हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण संरक्षण दलातल्या संधी याविषयी कर्नल प्रशांत पवार यांच्याशी डिफेन्स करिअर काउन्सिलर राजेश महाराज यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. मोठी लष्करी परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये युवकांना संरक्षण दलांविषयी नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे. आपण अनेक वेळेला बघतो की जेव्हा जेव्हा सैन्य भरती असते तेव्हा तेव्हा हजारोंच्या संख्येनं युवक भरतीसाठी आलेले असतात. परंतु अधिकारी होण्यासाठी बरेच वेळेला मार्गदर्शनाच्या अभावामुळं मराठी तरुण हा संरक्षण दलांमध्ये अभावानंच दिसतो. तर या संदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आलेले आहेत कर्नल प्रशांत पवार. हे 31 वर्ष इंडियन आर्मीमध्ये सर्व करून रिटायर झाले. काही वर्ष त्यांनी NCCमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणूनही काम केलेलं आहे कोल्हापूरमध्ये. त्याचबरोबर ते आत्ता सध्या सैनिक स्कूल तासगाव इथं कमांडंट म्हणून काम करत आहेत. तर सर, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर्व प्रेक्षकांना. आणि सर्वप्रथम मी ऑल इंडिया रेडिओचं फार आभारी आहे की अशा इम्पॉर्टंट टॉपिक्ससाठी मला इथे बोलवण्यात आलं. फार आनंद वाटतो आणि फार अभिमानसुद्धा वाटतो आहे. थँक्यू. सर, सुरुवात आपण करूया की ज्याला एखाद्याला अधिकारी म्हणून संरक्षण दलांमध्ये सेवा करायची आहे किंवा त्याचं परीक्षेसाठी तयारी करायची आहे, ती त्यांनी नेमकी कधी करावी आणि सुरुवात कुठली आणि पहिली संधी त्याला कुठली मिळू शकते, त्याच्याविषयी जरा पहिलं आपण सुरुवात करू. आपण ओके. अधिकारी बनण्यासाठी आपण 2 भागात आपण करू शकतो. एक तर आहे की 12वीच्या नंतर काय काय अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे असतात, आणि दुसरं आहे की ग्रॅज्युएशनच्या नंतर. हा टॉपिक फार वास्ट आहे. तर 12वीच्या नंतर जे अपॉर्च्युनिटीज आहेत ती प्रथम म्हणजे एकतर NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी आपली पुण्यामध्येच स्थायी आहे, ती आहे. ती बोथ आत्ता सध्या नुकतीच मुलींसाठी सुद्धा त्यात प्रवेश सुरू झालेला आहे. फर्स्ट बॅच आत्ता सध्या कार्यरत आहे तिथे, आणि एक टेस्ट बेड म्हणून त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. आणि त्यानंतर 12च्या नंतर परत पुन्हा आणखीन एक एंट्री आहे ज्याचा बरेच लोकांना माहिती नसते. ती आहे 10+2 टेक्निकल एंट्री. टेक्निकल एंट्री स्कीम म्हणून याला जाणल्या जातं. तर ह्या 2 अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि NDA प्लस 12वीच्या नंतर आपण जेव्हा टेस्ट देतो NDAची, ती NDA आणि इंडियन नेव्हीसाठी, ह्या दोन्हींसाठी असते. नेव्हीसाठी आणि आर्मीसाठी आपण जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेला फक्त आपण प्रायोरिटी द्यावी लागते की आपण जर समजा क्लिअर केली तर पहिली प्रायोरिटी तुम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे किंवा इंडियन नेव्ही म्हणजे NDAमध्ये जायचं आहे का इंडियन नेव्ही अकॅडमीमध्ये जायचं आहे. ह्या 2 अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला. आणि ह्याची आता जसं तुम्ही विचारलं की पूर्वतयारी कधीपासून सुरू करावी, तर NDAची जी तयारी आहे ती बेसिकली जो बेस आहे तो 11th, 11वी आणि 12वीचा बेस आहे. पण ह्याची तयारी जो बेस असतो, जो 9th आणि 10th स्टँडर्डमधूनच आपल्याला जर आपण तयारी करायला सुरुवात केली तर फार बरं पडेल. NDAचा जो पोर्शन आहे तो जनरली CBSE पॅटर्नवर जे पेपर आहे, एक्झामिनेशन आहेत, ते NDAचे CBSE पॅटर्नवर प्रश्न विचारले जातात. आपल्याकडे स्टेट बोर्ड असल्यामुळे बहुतांश मुलांना असा एक भीती असते की मी क्लिअर करू शकणार नाही. तर त्याबद्दल कधीही काळजी करावी नाही आहे. असा इतका काय मोठा फरक नाही आहे. आणि आताच महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी CBSE पॅटर्नवरच आपले पॅटर्नसुद्धा आणण्याचा प्रयास सुरू आहे. तर टॉपिक्स असे फार कमी आहेत जे मिसमॅच होतात आहे. तर माझे तर सजेशन असे असेल की ॲडवाईस अशी असेल की 9thपासूनच जर आपण बेस तयार करायला लागला तर फार चांगलं होतं. कारण ॲप्टिट्यूड हे फार इम्पॉर्टंट आहे NDAच्या एक्झामला. रॅदर दॅन नुसतं रोट मेमरीमध्ये आपण लर्न करतो ते चालत नाही तिथं. कारण सगळे MCQs येतात, टाईमचा अभाव असतो, अगेन्स्ट टाईम आपण पेपर देत असतो. तर त्याची तयारी बेस जोर क्लिअर असेल ज्यांचा, तर त्यांना फार आसानीने हे एक्झाम्स दिले जाऊ शकतात. सर, आता आपण एक्झामच्या विषयी तर सांगितलं, पण थोडंसं आपण लेखी परीक्षा किंवा त्याच्यानंतर असलेली मुलाखत, ज्याला SSB इंटरव्ह्यू म्हणून ओळखलं जातं, तर ह्याच्याविषयी आपण थोडंसं जरा माहिती सांगाल तर बरं होईल. ओके. ही 3 टप्प्याची प्रोसेस आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट आहे ती आहे लेखी परीक्षा, रिटन एक्झामिनेशन्स. त्यानंतर SSB, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ज्याला म्हणलं जातं, ती 5 दिवसाची इंटरव्ह्यू असते.
आणि त्यानंतर एक मेडिकल बोर्ड. तर हे कंडक्ट केले जातात 3 टप्प्यांनी. आणि लेखी आणि SSB हे दोन्हीही मेरिट बेस्डवर आहेत. लाखो कॅन्डिडेट्स अपिअर करतात, पण त्यातून मेरिटमध्ये जे येतात त्यांनाच फक्त SSBचा कॉल येतो. आणि SSB क्लिअर झाल्यानंतरसुद्धा जे मेरिटमध्ये येतील त्यांनाच फक्त त्यांचा SSB आणि मेडिकल बोर्ड झाल्यानंतर मेरिटमध्ये जे येतील त्यांनाच फक्त कॉल लेटर्स येतात जॉईनिंगसाठी. हे फार इम्पॉर्टंट आहे. NDAच्या प्रिपरेशनसाठी जर म्हणायला गेलं तर 2 पेपर्स असतात. फर्स्ट पहिलं आहे की मॅथ्स. हे 300 मार्काचं पेपर असतो. MCQज आहेत कम्प्लिटली. आणि त्यानंतर आहे गॅट, जनरल एबिलिटी टेस्ट म्हणून एक पेपर असतो. त्याचा आहे 600 मार्काचा पेपर असतो. मॅथ्समध्ये एलिमेंटरी जे 11th आणि 12th स्टँडर्डचे जितके कंप्लीट सब्जेक्ट्स आहेत ते कम्प्लिटली कवर होतात आणि फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही NDAसाठी म्हणत असाल तर मॅथ्स जर क्लिअर केलं तरच तुम्ही NDAमध्ये प्रवेश भेटू शकतो. असं त्यात नाही आहे की आपण मॅथ्स क्लिअर नाही केलं आणि फक्त गॅट पेपर क्लिअर केला आहे आणि मॅथ्समध्ये आपण फेल झालो आहे तर NDAमध्ये पास होऊ शकत नाही. म्हणून मॅथ्स हा सगळ्यात महत्त्वाचा. गॅटमध्ये सुद्धा 2 भाग आहेत. पहिला भाग आहे इंग्लिशचा, तो सुद्धा 200 मार्काचा असतो. आणि त्यानंतर बाकीचे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्रफी ह्यांच्यावर वेगवेगळे मार्क्स असतात आणि ते कम्प्लिटली 600 मार्काचं ते टेस्ट असते. मॅथ्स 300, गॅट 600 असा 900 मार्काचा पेपर असतो. आणि त्यामध्ये हे वर्षातून 2दा ह्या एक्झाम्स असतात NDAच्या आणि इंडियन नेव्हीच्या. त्याचे सेंटर्स आता महाराष्ट्रासाठी अगोदर पहिला मुंबई आणि गोवा होतं. आता पुण्यामध्ये सुद्धा सेंटर सुरू झालेलं आहे. औरंगाबाद आणि नागपूरही आहे. नागपूर आहे. असं वेगवेगळ्या आणि ठिकाणी. तसं कोल्हापूरच्यापासून जवळ म्हटलं तर धारवाड सुद्धा सगळ्यात जवळचं धारवाड center हो. तर हे सेंटर्स असतात. त्यानंतर पेपर जे आहे ते 2.5 तासाचे असतात. एकाच दिवशी दोन्ही पेपर घेतले जातात. MCQ टाईप्स असतात. त्यात आता NDAला जर म्हणालं तर 300 मार्क्सचा पेपर असतो तो 120 क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये आणि ते प्रत्येक क्वेश्चनला 2.5 मार्क्स असतात. आता ह्याच्यात इम्पॉर्टंट हे आहे की त्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. बोथ मॅथ्ससाठी पण आणि गॅटसाठी पण निगेटिव्ह मार्किंग आणि पर्सेंटेज फरक येतात. मॅथ्सच्या निगेटिव्ह मार्किंगमध्ये 0.83 असा निगेटिव्ह मार्किंगमध्ये आणि गॅटमध्ये जर म्हणालात तर त्याचा 1.3 मार्क्स असे निगेटिव्ह मार्किंग आहे. तर हे जनरली आपण काय करतो की कॅन्डिडेट्स जे असतात ते पेपर देताना असं वाटतं की आपण जितके होऊ शकतं ते पहिला सॉल्व्ह करायचे आणि जे उरलेले आहेत ते काहीतरी थुक्का लावायचा. तर ते हे त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे की निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि बरेचसे ज्याला आपले खरोखर candidates- येत असेल तरच त्यांनी ते सॉल्व्ह करायचे, अदरवाईज सोडून द्यायचे. माझी ॲडवाईस अशी असते की मी मुलांना सांगताना हे सांगतो की अगोदर पहिला 100% जे तुम्हाला येतं आहे ते सॉल्व्ह करून घ्या आणि जे नंतर मग प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे थोडंसं काय असेल भान की बाबा हां हे करेक्ट होऊ शकतं तेवढंच. पण निगेटिव्ह मार्किंगमध्ये जे येत नाहीत, 0 येत नाही ते सोडून टाकले किंवा उगाचच सट्टे मारण्यामध्ये काय अर्थ नसतो. कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुमचे मार्क्स कमी होतात आणि जनरली इथे फेल होतात मुलं आपली. तर ते जरा त्यांनी टाळावं आणि जे 100% येत आहे तयारी जर केली, पूर्वतयारी केली तर नक्कीच ह्याच्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं आहे. तर हे 2 इम्पॉर्टंट NDAच्या प्रिपरेशनसाठी फार महत्त्वाचे हे आहेत. आता प्रिपरेशन मॅथ्सची बेसिक्स जर तुमचं क्लिअर असेल किंवा तुम्हाला समजा वीक असेल कोण कॅन्डिडेट मॅथ्समध्ये तर त्यांनी नक्कीच कुठेतरी क्लास वगैरे लावून तयारी करून घेऊ शकतो आहे. क्रॅश कोर्सेस बाहेर अवेलेबल आहेत किंवा एक 3 महिन्याचा जरी कोर्स केला तरी माझ्या मते तो सफिशियंट आहे. सिमिलरली इंग्लिश हा फार एक इम्पॉर्टंट गट आहे गॅटच्यामध्ये. इथे ग्रॅमर आणि लॉजिक हे फार इम्पॉर्टंट, कॉम्प्रिहेन्शन हे जे आपले महाराष्ट्राची जी आपली CET एक्झाम मी त्याबरोबर कम्पेअर जर केलं, CET एक्झाममध्ये जसे जे पोर्शन्स येतात त्याचप्रमाणे त्याच आधारावर थोडेसे अवलंबून ते जर प्रिपरेशन केली तर त्यांना नक्कीच याच्यामध्ये मदत होऊ शकते. ह्या म्हणजे फक्त पहिला टप्पा आपला आहे की रिटर्न क्लिअर करायचा आहे. म्हणून लोकांनी काय होतं की एखाद्या वेळेस ते रिटर्नच्या अगोदरच ते SSBच्याच विचार करायला लागतात की माझं इंग्लिश ठीक नाही आहे, मला बोलता येत नाही आहे वगैरे. तर हे सेकंड टप्पा आहे. आपण त्यासाठी नंतर SSBसाठी नंतर तयारी परत करू शकतो. त्यासाठी भरपूर वेळ भेटतो. 3 ते 1.5 ते 2 महिने त्याला रिटर्न एक्झामिनेशन नंतर जनरली भेटतात SSB कॉल आल्यानंतर. तर त्यासाठी ती तयारी वेगळी आहे. आपण त्याबद्दल नंतर सविस्तर चर्चा करू शकतो. आता आपण परीक्षेचा आपण विचार केला तर जो विद्यार्थी या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परीक्षेसाठी तयारी करतोय
तर त्याला 12वी होण्याची गरज नाही. तो 12वीत असतानाच तो ही परीक्षा देऊ शकतो. आणि 12वी झाल्यानंतरच एक साधारण त्याचं अप्पर एज लिमिट म्हणजे आपण जे 19.5 वर्ष म्हणतो तोपर्यंत त्याला ज्या काही संधी असतात 2-3 त्या संधी त्याच्यामध्ये तो करू शकतो. अगदी बरोबर. आणि ह्याच्यानंतर एखाद्याने तयारी केल्यानंतर तो परीक्षा पास झाला तर त्यानंतरच्या पुढच्या प्रोसिजर. आता जसं तुम्ही विचारलं की एक्झाम्स कधी देऊ शकतो, तर हे एक्झाम्स जनरली एप्रिलमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये असतात वर्षातून. तर 12वीच्या जेव्हा 6 महिन्यानंतरचा जो काळ असतो हा जर दिला तर त्याला होऊ शकतं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्सपिरियन्स पण होऊन जातो. म्हणजे एक बेस त्याला तयार होतो की त्याला कळून येईल की काय प्रकारे MCQs येतात. तर ते एक हेल्पफुल असतं आणि जर प्रिपरेशन असेल तर तो ते क्लिअरसुद्धा करू शकतो. आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्ट परत आपण एप्रिलच्या नंतर खाली ऑक्टोबरमध्ये दुसरी एक्झाम्स असतात, म्हणजे सेकंड जी फेज असते ती पण देऊ शकतो तो. आपण हे दोन्ही वर्षातून दोन्हीमध्ये आपण 12वीचं असताना आणि 12वी झाल्यानंतर. आणि ह्यानंतर जो आहे जो काळ आहे तो SSBसाठी म्हणजे रिझल्ट्स लागण्यामध्ये महिना ते 1.5 महिन्यामध्ये रिझल्ट्स येतात आणि त्यानंतर मग ते कॉल लेटर्स SSBसाठी इश्यू करतात. तरी 2 ते 2.5 महिन्याचा वेळ आपल्याला एक्झामनंतर SSBच्या ट्रेनिंगसाठी भेटतो. सर असं हे आता लेखी परीक्षा आणि मुलाखत ह्याच्या संदर्भात झालं. आता 12वीनंतर अजून काय संधी आहेत म्हणजे जसं काही टेक्निकल आपण जे बोललात तर त्या टेक्निकलमध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत आणि त्यासाठी वेगळी काय एक्झाम द्यावं लागत असेल का लागते का किंवा वेगळी काही तयारी करायला लागते का ह्याच्याविषयी जर आपण थोडंसं. हा फार चांगला प्रश्न विचारला. आणि दुसरं म्हणजे मी ही मुलींसाठी जी अपॉर्च्युनिटी आहे 12च्या नंतर त्यात आपण एक मोठा भाग विसरलेलो आहे तो आहे म्हणजे AFMCचा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. NDAमध्ये आता सुरू झालेले आर्म फोर्स मेडिकल कॉलेज हे पहिल्यापासून अगोदरपासून ते सुद्धा पुण्यातच आहे. तर ते 12वीची परीक्षानंतर AFMCची वेगळी परीक्षा असते आणि त्यानंतर तुमचा नीटचा जो स्कोअर आहे त्यावर अवलंबून असतात. आणि नीटचा स्कोअर 720 मार्क्स त्याचे कन्सिडर केले जातात आणि 80 मार्क्स AFMCचे कन्सिडर केले जातात. ह्या बेसिसवर त्यानंतर त्याचं कॅल्क्युलेट करून त्याला 4ने डिवाईड ते असं एक टेक्निकल गोष्ट आहे, पण एक ती अपॉर्च्युनिटी आहे आणि इंटरव्ह्यू त्यानंतर असतो. ही एक फार मुलींसाठी फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे NDA प्लस AFMC. त्यानंतर तुम्ही म्हणालात विचारलं टेक्निकल एंट्रीबद्दल. टेक्निकल एंट्रीमध्ये 10+2 ची टेक्निकल एंट्री आहे. तर त्यामध्ये डायरेक्टली त्यामध्ये रिटर्न एक्झामिनेशन नसून त्यात तुमचं PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये ॲग्रिगेट मिनिमम 60% असलं पाहिजे. पण हे कसं आहे की तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन भरता टेक्निकल एंट्री स्कीमसाठी त्यावेळेला कट ऑफ पर्सेंटेज तिथे तय केलं जातं की किती ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि त्याच्यावर मग ते तय करतात. जनरली 75%च्या वरच कॉल देतात. मागच्या वर्षीचं कट ऑफ जवळजवळ 85% होतं. तर ते कट ऑफ इज थोडंसं स्लाइटली हाय असते. पण ही अपॉर्च्युनिटी आहे PCMमध्ये ज्यांना ॲग्रिगेट 60% किंवा 75%च्या वर असतील त्यांनी अप्लाय जर केलं तर ही अपॉर्च्युनिटीसुद्धा घेतली जाते. आता ह्यांना रिटर्न एक्झामिनेशन नाही आहे, हे डायरेक्टली अप्लाय करायचं आणि त्यानंतर ते SSBसाठी डायरेक्टली जातात. तर ही फार मोठी अपॉर्च्युनिटी एक आहे. टेक्निकल एंट्री स्कीम फक्त आर्मीमध्येच नाही आहे तर एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये सुद्धा आहे. सिन्स आपण आपला आजचा टॉपिक फक्त आर्मीसाठी रिलेटेड आहे म्हणून आपण त्याबद्दल डिस्कस करतो आहे. तर ही एक स्कीम फार चांगली आहे. त्यानंतर सर आपण जसं AFMC विषयी सांगितलं किंवा टेक्निकल एंट्री बाकीचं इंजिनिअरिंग वगैरेसाठी सांगितलं तर तशीच एक दुर्लक्षित पण खूप महत्त्वाची म्हणजे आहे ती म्हणजे मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस MNS. ह्याला 12वीनंतर काय काय संधी आहे? मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमध्ये आहे ती म्हणजे राईट त्यामध्ये पण ऑफिसर्स कॅडर्स आहे, वेगळी एक कॅडरच आहे. त्याचीसुद्धा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लकीली आपल्या पुण्यामध्येच आहे. त्याची जनरली त्यांना सायन्स बेस्ड म्हणजे PCB असे हे जर सब्जेक्ट्स असतील तर त्यांना ती अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यातसुद्धा टेक्निकल आहे, नॉन टेक्निकल आहे, दोन्ही व्हरायटीज त्याच्यामध्ये असतात. पण माझं सजेशन हे असेल की हे एक जरा आपण जर लेवल जर म्हणलं तर ही लोअर लेवलवर हे जाते. ऑफिसर्स लेवल जर म्हणालं तर आपण NDA, IMA आणि CDS ह्या ज्या स्कीम्स आहेत त्यामध्ये मला तरी वाटतं की आपल्या मुलांनी हे करावं. बरोबर आहे. ही अपॉर्च्युनिटी आहे मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा आहे. त्यात व्हेरियस कॅटेगरीज आहेत. आपण अधिकारी श्रेणीविषयीच बोलतोय कारण त्यामध्ये MNS मध्ये सुद्धा बरेच वेळा अधिकारी हे असतात. ती कॅटेगरी आहे. त्यामुळे ती पण एक संधी आहे म्हणजे ज्यांना अधिकारी व्हायचं त्यांना नक्कीच आहे. 12वीच्या नंतर ती सुद्धा एक संधी आहे फार. आता हे 12वीनंतरचं झालं. आता समजा एखाद्याला 12वीनंतर नाही जमलं किंवा आज ज्याला तयारी करायची आहे की मला
आर्म फोर्सेसमध्ये ऑफिसर म्हणून जायचं आहे, तर तो 12वी झालं जर का असेल, तर त्याच्यानंतर ह्याला काय संधी राहील? त्याच्यानंतर तर हा स्कोप फार मोठा वाढत जातो आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्या करिअर काउन्सिलिंग जे होतं आहे आपल्या कॉलेजेसमध्ये वगैरे, तर आर्म फोर्सेसबद्दल जनरली अवॉइडच केलं जातं आहे. का मला त्याचं कारण माहीत नाही आहे. पण ग्रॅज्युएशनच्या नंतरच्या ज्या स्कीम्स आहेत त्या भरपूर आहेत. सर्वप्रथम म्हटलं तर CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस अशी एक्झाम असते. सर्व एक्झाम्स जितक्या पण आर्मीच्या बेस्ड आहेत ऑफिसर्ससाठी वर्षातनं 2दा होत. हे आफ्टर ग्रॅज्युएशन 2 स्कीम्स आहेत त्यात. एक तर पर्मनंट कमिशनसाठी आहे आणि दुसरी शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी आहे. ग्रॅज्युएशनच्या नंतर पर्मनंट कमिशन जर हवं असेल म्हणजे IMAसाठी इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये आपण डायरेक्टली CDSची एक्झाम देऊन त्यात प्रेफरन्स दिलं जातं की मला IMAला जायचं आहे किंवा मला शॉर्ट सर्व्हिसला जायचं आहे. हे प्रेफरन्स देऊन पेपर सेमच असतात. आपण परमनंट कमिशनसाठी देतो आहे, पण त्यामध्ये PCM अगेन इम्पॉर्टंट आहे आणि इंग्लिश आहे. शॉर्ट सर्व्हिससाठी मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट इम्पॉर्टंट नाही आहे. त्यात फक्त GK आणि इंग्लिश हा सब्जेक्ट कवर केला जातो. पण IMAसाठी परमनंट कमिशनसाठी मॅथ्स अगेन इम्पॉर्टंट आहे. ह्यासुद्धा 2 वर्षातनं 2 वेळाला कंडक्ट होतात. सेंटर्स आहेत त्याचे. आणि IMAमध्ये जर गेलं परमनंट कमिशनमध्ये तर ती 1.5 वर्षाची ट्रेनिंग आहे. आणि तुम्ही NDAची ट्रेनिंग नंतर 3+1 जे असते तर 3 वर्ष NDAमध्ये आणि 1 वर्ष IMAमध्ये किंवा नेव्हल अकॅडमी किंवा एअरफोर्स अकॅडमी. आणि IMAची जी आहेत त्यांना समजा त्यात सुद्धा टेक्निकल असतील किंवा त्यांना नॉन अपग्रेडेशन दिलं जाते. त्यांची जी सिनियॉरिटी जी असते ते अँटीडेट सिनियॉरिटी त्यांना दिली जाते तिथं. तर हा एक मोठा फायदा आहे. त्यानंतर शॉर्ट सर्व्हिस जर म्हणालं तर त्यात आणखीन खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला. सर्वप्रथम म्हणजे त्यामध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी टेक्निकल एंट्री पण आहे, नॉन टेक्निकल एंट्री पण आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम म्हणून एक स्कीम आहे. त्यानंतर टेक्निकल ग्रॅज्युएट्स म्हणून एक एंट्री आहे, TGC म्हणून. त्यानंतर जॅग ब्रांच म्हणजे जज ॲडव्होकेट जनरल म्हणजे लॉयर्ससाठी जी आहे ती एक एंट्री आहे. त्यानंतर एक आर्मी एज्युकेशन कोर म्हणून आमच्याकडे कोर असतो. तर ते बेसिकली टीचर्स म्हणून काम करतात पण ऑफिसर्स लेवलवर काम करतात. तर ती एक एंट्री आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सगळ्यात म्हणायला गेलं तर NCC स्पेशल एंट्री स्कीम. आपण ह्याच्यावर जरा विस्तृतपणे बोलू, कारण NCCमधून C सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळं जो आपण वर्षभरातल्या ज्या काही व्हेकन्सीज असतात ऑल इंडिया त्या पूर्णपणे भरल्या जात नाहीत, असं एकंदरीत एक सध्या काही वर्षांचं चित्र आहे. त्यामुळे आपण ह्याच्याविषयी जरा विस्तृत चर्चा करू, कारण याविषयी ह्या NCC कॅडेट्सना प्रॉपर गायडन्स कसा मिळेल किंवा त्यांनी काय तयारी केली पाहिजे. कारण आपण बरीच वर्ष NCCमध्ये काम केलेलं आहे ॲज अ कमांडिंग ऑफिसर. त्यामुळे प्रत्यक्ष तिथलं चित्र काय आहे आणि त्यातली कमतरता काय आहे मुलांच्यामध्ये ह्याच्याविषयी आपलं मार्गदर्शन त्यांच्यासाठी खूप महत्त्वदायी ठरेल. तर आपण थोडंसं या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसविषयी बोललो, त्याचबरोबर टेक्निकल ज्या एंट्रीज आहेत तर आता त्याच्याविषयी आपण बोलू. म्हणजे जसं की एअरफोर्ससाठी ॲपकॅट वगैरे जे असते अशाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. कारण इंजिनिअरिंग झाल्यानंतर आज परिस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या ब्रांचेसमधून इंजिनियर होतात, पण आत्ताची जर का स्थिती बघितली तर सगळ्यांनाच काही नोकरीच्या संधी उपलब्ध असतील असं नाही. तर त्यांनी आवड असेल तर निश्चितच अधिकारी म्हणून प्रयत्न करायला हरकत नाही. योग्य क्षमता असेल तर त्यांचं सिलेक्शनही होऊन जातं. तर अशांसाठी थोडंसं आपण काय मार्गदर्शन कराल? टेक्निकल एंट्री स्कीम म्हणजे शॉर्ट सर्व्हिसमध्ये विमेन आणि मेन मुलांसाठी आणि मुलींसाठी जी आहे टेक्निकली ते सगळे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी आहेत किंवा BE किंवा BTech केलेले जे असतात त्यांना ही अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच समजा आपण जे रेग्युलर नॉन टेक्निकलमध्ये समजा जरी गेलो आणि त्याच्यात जर तुमचा बेस सब्जेक्ट PCM जर असेल ग्रॅज्युएशनमध्ये तरीसुद्धा तुम्हाला टेक्निकल ब्रांचेसमध्ये एंट्री होऊ शकते. ॲट द टाईम ऑफ पासिंग आउटमध्ये जेव्हा आपण अकॅडमीची ट्रेनिंग पूर्ण करून आपण जेव्हा पास आउट होतो त्यावेळेला PCM जर बेस असेल तर तुम्हाला एका वेळेस ते सुद्धा भेटते. पण टेक्निकल एंट्रीज ज्या आहेत दोन्ही मेन आणि विमेनसाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी त्यांना इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स लागतात, डिग्री लागते. ट्रेनिंग ही एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये आणि OTAमध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये आणि ड्युरेशन जो आहे तो 49 वीक्सचाच आहे फक्त. ही पण एक अपॉर्च्युनिटी फार चांगली आहे, आपण ती सुद्धा एक्सप्लॉईट करू शकतो. आणि इंजिनिअरिंग म्हणलं आपण जे टेक्निकल ग्रॅज्युएट्स आपण जे घेतो आहे टेक्निकल स्कीममध्ये त्यांच्या आर्मीमध्ये
फक्त इंजिनिअरिंग ब्रांच ही एक आहेच, त्यानंतर एक EME म्हणून ब्रांच आहे, त्यामध्ये सुद्धा जातात आणि सिग्नल्स म्हणून एक ब्रांच आहे. हे सगळ्या ब्रांचेस हे टेक्निकल ब्रांचेस आहेत. मग ज्यांना कम्युनिकेशन्समध्ये वगैरे इंटरेस्ट असेल तर तो सिग्नल्समध्ये जाऊ शकतो. ज्यांना मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल किंवा मेंटेनन्स इलेक्ट्रिकल जे असतं त्याच्यामध्ये जर हे असेल, त्याचं वळ म्हणजे लाइकिंग असेल, तो त्या ठिकाणी जातो. आणि ज्यांना इंजिनियर्स आहेत म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये जातात ते इंजिनियर्समध्ये जाऊ शकतात. तर हे 3 ब्रांचेस आहेत. आणि आता काय झालं आहे की बिकॉज ऑफ कम्प्युटरायझेशन आणि टेक्नॉलॉजी वगैरे बहुतेक सगळ्या आर्म्सच आता टेक्निकल व्हायला लागलेले आहेत. तर टेक्निकल ग्रॅज्युएट्स हे आता इव्हन आर्टिलरीमध्ये, तोफखान्यामध्ये सुद्धा यायला लागलेले आहेत. अर्थातच, कारण आता लष्कराचं आधुनिकीकरण होतं आहे, तर लोकांना लष्कर म्हटलं की लष्करी सेवा म्हटलं की फक्त हातात रायफल घेऊन जाणारा जवान किंवा अधिकारी हीच फक्त एक सर्वसाधारण कल्पना आहे. परंतु ह्या ज्या काही तांत्रिक सेवा आहेत, म्हणजे जसं आपण म्हटलं की आर्टिलरीमध्ये सुद्धा तांत्रिक खूप आहेत, त्यामध्ये ड्रोनचा वगैरे खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. तेव्हा अशा वेळेला ह्या टेक्निकल ग्रॅज्युएट्सची खूप गरज आहे. तर ह्या संधीचा म्हणजे जे इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतात त्यांनी अवश्य विचार करावा असं मला वाटतं. ॲब्सोल्युटली. आणि आता कसं आहे की सांगण्याचं येतो की इवन मिसाईल टेक्नॉलॉजी आपल्याकडे भरपूर आलेली आहे. तर ती आपण वर्ल्ड क्लासच्या लेवलला आपण पोचलेलो आहोत. म्हणून हे टेक्निकल, हे कम्प्युटराइज्ड वगैरे जे सगळे बेस्ड, आता सगळे कम्प्युटराइज बेस्डच आहेत. आणि सगळी टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ती कम्प्लिटली ह्या अपॉर्च्युनिटीला आपण जर मिस केली नाही पाहिजे. कारण एक तर देशसेवा ही एक भावना त्या आहेतच. एक युनिफॉर्ममध्ये आपण जर असून ही जर सेवा आपण जर प्रदान केली, आणि त्यात अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत सांगायला गेलं तर. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा अपग्रेडेशन करू शकताय तुम्ही. IIHMमध्ये वगैरे म्हणजे बाकीच्या इन्स्टिट्यूट्समध्ये ग्रॅज्युएट्ससाठी तुम्हाला 2 वर्षाची संधीसुद्धा भेटते, पेड लिव्ह भेटते इव्हन त्यासाठी. परदेशात हा फार- जाण्याची हो. संधी मिळते. आपल्याला कारण टेक्निकल नो हाव करण्यासाठी, त्यासाठी वेगळे कोर्सेस करण्यासाठी सुद्धा आपल्याला बाहेर पाठवतात. त्यानंतर 2 वर्षाची पेड लिव्ह दिली जाते तुम्हाला, जर खडगपूरमध्ये वगैरे तुम्हाला IITsमध्ये वगैरे जर करायचं असेल तर. हा फार मोठा म्हणजे असं स्टॅग्नेशन असं येत नाही आहे की आता ह्याच्यानंतर पुढं काय. अपग्रेडेशन नेहमी होत असते. ही फार एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे टेक्निकल ग्रॅज्युएटसाठी. हां, आणि कारण तंत्रज्ञान आणि एकंदरीतच याचं महत्त्व बघता की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनंतर पहिल्यांदा देशाचे लष्कर प्रमुख हे इंजिनियर्स रेजिमेंटमधून आलेले आहेत. आजपर्यंत जे असायचे ते एकतर इन्फंट्री, आर्टिलरी किंवा आर्मर्ड कोर म्हणून असायचे, पहिल्यांदाच असे झालेले आहेत. त्यामुळं या तांत्रिक सेवांचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे. ॲब्सोल्युट. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर या तांत्रिक सेवा सगळ्या झाल्यानंतर आपण थोडंसं मोठ्या संख्येनं होणारे जे लॉ ग्रॅज्युएट्स आहेत, तर ह्यांना जे आपण जो म्हटला जज ॲडव्होकेट जनरल्स डिपार्टमेंट, तर ह्याच्याविषयी थोडीशी माहिती द्याल का? कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मी बऱ्याच लोकांच्याबरोबर चर्चा केली, काही वकिलांच्याबरोबर चर्चा केली, तर ते अनेक वर्ष प्रॅक्टिस करत असूनसुद्धा त्यांना ही डिफेन्ससाठी जज ॲडव्होकेट जनरल्स डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये लॉ ग्रॅज्युएट्सना एंट्री आहे हे माहिती नव्हतं. म्हणजे बऱ्याचशा लॉ कॉलेजेसमध्ये हे माहिती नाही आहे. तर हे मोठ्या संख्येनं माहीत होणं गरजेचं आहे, कारण ही पण एक संधी आहे. ॲब्सोल्युटली. फार चांगला प्रश्न आहे हा. जज ॲडव्होकेट जनरल म्हणून त्याला बोललं जातं. जॅग एंट्री त्याला बघतात. ही पण शॉर्ट सर्व्हिस ग्रॅज्युएशनच्या नंतर. आता त्यात क्वालिफिकेशन वेकन्सीज जे आहेत ते नोटिफिकेशन ॲज रिक्वायर्ड बेसिसवर UPSC म्हणजे गव्हर्नमेंट रिलीज करतात. आता सध्याचा जो कोर्स आहे जॅग 3030, तर त्यामध्ये बरेचसे वेकन्सीज आहेत, रिलीज केलेल्या आहेत त्यांनी, बोथ मुलांसाठी आणि मुलींसाठी. एज लिमिट जे आहे हे बाकीच्या एंट्रीजपेक्षा जरा जास्त ठेवले, कारण त्यांना लॉ ग्रॅज्युएट्स असतात. ते 21 ते 27 वर्षापर्यंत त्यांचं एज लिमिट आहे. क्वालिफिकेशन त्यांना LLM किंवा LLB केलेले ग्रॅज्युएट्स, आणि त्यानंतर ते रजिस्टर्ड असले पाहिजेत बार काउन्सिल ऑफ इंडियाचे. हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि ट्रेनिंग ही ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईलाच असते, आणि तीसुद्धा 49 वीक्सच असते. आता ह्याचं फार मोठं आपण म्हणू की ह्यांचं काय काम करतात हे अगदी बरोबर. ॲक्च्युली ॲब्सोल्युटली म्हणजे आम्हाला अभावच आहे ह्या क्षेत्रामध्ये. रिक्वायर्ड आमच्याकडे जज ॲडव्होकेट जनरल्स किंवा लॉयर्स भेटत नाहीत. डिसिप्लिन हा जो एक इश्यू आहे आपल्या मध्ये, कुठल्याही आर्मीमध्ये असतो, डिफेन्समध्ये. तर असे बरेचसे इव्हेंट्स म्हणजे ॲक्टिव्हिटीज किंवा इव्हेंट्स होऊन जातात ज्याला लीगल ऑथरायझेशन असतं. आता ह्या लीगलमध्ये हे जे जज ॲडव्होकेट जनरल ब्रांचमध्ये जे ॲज ऑफिसर्स जातात, त्यांचा एक भाग आहे की जे नागपूरमध्ये त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे, त्यामध्ये ते टीचर्स म्हणून पण जाऊ शकतात. नंबर 1. नंबर 2, हे प्रत्येक डिव्हिजन म्हणजे डिव्हिजनच्या लेवलवरपर्यंत जॅग ऑफिसर्स पोस्टेड असतात. DJAG वगैरे म्हणून असतात, त्याचे वेगवेगळे अपॉइंटमेंट्स आहेत.
तर हे जे काही इश्यूज जवानांचे किंवा ऑफिसर्सचे इलिगल ॲक्टिव्हिटीज किंवा इंटॉक्सिकेशन किंवा असे बरेचसे जे इनडिसिप्लिन्ड ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्यांच्यावर जे कारवाई केली जाते त्याबद्दल हे म्हणजे जसे आपले बाहेरचे कोर्ट डिसिजन्स घेतात किंवा त्यांना पनिशमेंट्स देतात त्यासाठी ही जॅक ब्रांच फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसं सिव्हिलमध्ये सिव्हिल कोर्ट जसे असतात तसे डिफेन्समध्ये जे पण लष्करी न्यायालय किंवा कोर्ट मार्शल जे म्हणतो आपण त्यांना, तर त्यामध्ये यांचं जास्ती करून काम असतं किंवा बाकीचेही काही त्या न्यायिक काही मुद्दे असतील लष्कराशी संबंधित किंवा काही सिव्हिल ऑथॉरिटीशी काही मुद्दे असतील तर तेही हाताळतात. ॲब्सोल्युटली जसं आपण सपोज जमीन जरी घ्यायची असेल तर आपण एक लॉयरला कन्सल्ट करतो त्याच्याबद्दल सगळे माहिती काढण्यासाठी. तर आमचे किंवा इक्विपमेंट घ्यायचं असेल तर ते लिगल ऑथॉरिटीज म्हणजे गव्हर्नमेंटचे पॉलिसीज वगैरे तर ते लिगल ह्याच्यामध्ये बसते नाही बसते हे ते सगळे जज करतात. काही पॉवर्स असतात कमांडिंग ऑफिसर्सच्या लेवलला देण्याचं पनिशमेंट्स देण्यासाठी, पण ते सुद्धा जॅक ब्रांचच्या वकिलांकडे जातात कारण ते वे करतात की हे पनिशमेंट त्याला सर्व्हिसप्रमाणे किंवा त्या जे क्राईम केलं आहे ते किंवा व्हॅलिडिटी आहे की नाही ते व्हॅलिडिटीसाठी पण ते काम करतात. कोर्ट मार्शल तर हा फार मोठा इश्यू असतो, फार मोठा विषय असतो. त्यात वेगवेगळे प्रकार आहेत कोर्ट मार्शलचे, ओपन कोर्टसुद्धा असतात. तर त्यामध्ये यांचा फार मोठा समावेश असतो आणि लीगल बाहेरच्या वकिलांबरोबर आपण जसं बाहेर आपण कोर्टात जसं प्रक्रिया असते तशीच SC म्हणजे कोर्ट मार्शलची पण प्रक्रिया. मित्रमैत्रिणींनो, आत्ताच आपण संरक्षण दलातल्या संधी याविषयी कर्नल प्रशांत पवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती डिफेन्स करिअर काउन्सिलर राजेश महाराज यांनी. फ्रेंड्स, याविषयीची आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत येत्या शनिवारी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी याच कार्यक्रमात. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम युवावाणी. युवावाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.